यानंतर बघूया आयएस अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकरांशी आमचे प्रतिनिधी विलास बडे यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. आतापर्यंत आपण पूजा खेडकर यांच्यावरती होणाऱ्या आरोपांबद्दल त्यांना प्रश्न विचारले, पण मी काही नियमांना बांधील असल्या कारणाने याबाबत मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही अशी असं म्हणणं पूजा खेडकरांनी माध्यमांसमोर मांडलेलं होतं. पण आता त्यांच्या वतीने त्यांच्या वडिलांनी त्यांची बाजू जी आहे ती न्यूज 18 लोकमत समोर मांडलेली आहे. आम्ही काही प्रश्न त्यांना विचारले होते आणि त्या प्रश्नाला त्यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. आमचे प्रतिनिधी सहकारी विलास बडे यांनी त्यांना या संदर्भात प्रश्न विचारले. पूजा खेडकर यांनी ऑडी गाडी वापरणं, त्यावरती महाराष्ट्र शासन आणि शिवाय जो दिवा आहे शासकीय दिवा तो वापरणं, हे या सगळ्या गोष्टी वादात सापडलेल्या होत्या. शिवाय त्यांच्यावरती कॅबिन बळकवण्याच्या संदर्भातला देखील वाद झाला. म्हणजे प्रोबेशनरी ट्रेनी आयएस अधिकारी असल्यानंतर त्यांना उपजिल्हाधिकारी पदाचा दर्जा असतो आणि अशावेळी त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याबाबत आम्ही पूजा खेडकर यांच्या वडिलांना प्रश्न विचारले आणि यावरती त्यांनी काही उत्तरं देऊ केलेली आहेत. आता पूजा खेडकर हिच्यावर होणारे आरोप या विषयाला घेऊन पूजा खेडकर यांचे वडील दिल्लीला जाऊन त्यांच्याबद्दलची बाजू मांडणार आहेत. तुमचं काय म्हणणं आहे, का एका ट्रेनी अधिकाऱ्याला एवढ्या बडेजावाची गरज पडली? जिल्हाधिकारी साहेबांना ही सर्व गोष्ट सांगितली की माझ्याबरोबर असं असं झालं सर, माझे खूप हाल झाले आणि मला गाडीचं तेवढं झालं तर बरं होईल. तर त्यांनी सांगितलं की नाहीये आपल्याकडे तुला देण्यासाठी गाडी नाहीये, तुला जो काही ट्रान्सपोर्ट अलाउन्स दिलेला असतो जाण्या येण्यासाठी तो त्याच्यामध्ये तू स्वतःची गाडी किंवा भाड्याची गाडी जी काही तुला घे आणि त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने तू लॅम्प जर लावला तर तुला अशी परत अडचण येणार नाही असं त्यांनी सांगितल्यामुळं त्या गोष्टी पुढच्या घडलेल्या आहेत. जर समजा तिचं ते मनाने केलेलं होतं तर त्या ठिकाणी त्यांच्या म्हणण्यानुसार गाडी सातत्याने लागत होती तर जिल्हाधिकारी साहेबांनी तोंडी किंवा एक पत्र द्यायला पाहिजे होतं की जे काही तू करतेस हे चुकीचं आहे. ठीक आहे, कायद्यानुसार ते चुकीचं असेल, परंतु की असं जे काही तिने काय खूप वेगळं केलेलं आहे, दिवा लावून किंवा महाराष्ट्र शासन लिहून तिने कुठेतरी चोरी केलेली आहे, कुठेतरी डाका टाकलेला आहे किंवा कोणाला तरी फसवलेला आहे, असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये. एक ट्रेनी आयएस अधिकारी जेव्हा तिथे येतात तेव्हा त्या केबिन ज्या पद्धतीने बळकावतात, मी रिपोर्ट नुसार सांगतोय, केबिन बळकावलं गेलं, वरिष्ठांना दंबाजी केली गेली, त्यांच्याशी वर्तन चांगलं नव्हतं, अशा प्रकारचा आरोप झाला. एका अधिकाऱ्याचं हे वागणं शोभणारं आहे का? या ठिकाणी जे काही पत्र दिलेलं आहे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मी त्यांना त्या ठिकाणी हे बघा तुम्ही की हे कोणाचे कर्मचारी आहेत, हे सर्व त्यांचा स्टाफ आहे, त्यांनीच ते केलेलं आहे. बरं, या गोष्टीला मी विटनेस होतो की मी स्वतः तिथं गेलेलो असताना तर तिने मला म्हटलं की चला तुमची ओळख करून देते. माझी त्यांनी ओळख करून दिली आणि माझ्या समोर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की तू खाली त्या गोडाऊन मध्ये स्टोअर मध्ये बसण्यापेक्षा तुला ही माझी जी अँटी चेंबर आहे, या ठिकाणी स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था आहे, याच्या बाहेर एंट्री पण स्वतंत्र आहे, माझ्यातून तुला यायची गरज नाहीये, तू मधला दरवाजा बंद केला तर तुझं हे सेपरेट चेंबर होईल. आणि त्यांनी लगेच त्या ठिकाणी शिपायाला बोलून की उद्याच्याला मॅडमचं हे जे काही साहित्य येईल तर तुम्ही ठेवून घ्या. त्यांची नियुक्ती संशयास्पद आहे अशा प्रकारचा आरोप केला जातोय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? जे काही सर्टिफिकेट होतं तर जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनी ते घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मेडिकल बोर्ड होतं. मेडिकल बोर्ड घेतल्यानंतर जे सर्टिफिकेट सबमिट झाल्यानंतर त्या सर्टिफिकेटवर डीओपीटी किंवा युपीएससी फारसा विश्वास ठेवत नाहीये. ते त्यांच्या पद्धतीने एक मेडिकल बोर्ड त्या ठिकाणी अपॉइंट करतात, युपीएससीचं. त्याच्यामध्ये सर्व एक्सपर्ट असतात. साधारणतः एका बोर्डमध्ये 8 ते 10 लोक असतात. असं 2 हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी टेस्ट होती आणि त्याचे जे रिझल्ट येतात ते जर त्याच्यामध्ये त्यांनी जे काही हे पर्सेंटेज असेल ते इव्हॅल्युएट करतात आणि ते जर विदिन लिमिटमध्ये असेल तर त्यांना पीएच कन्सिडर केलं जातं, अन्यथा केलं जात नाही. आणि ही सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळं ते सर्टिफिकेट फेक आहे किंवा तिच्याकडे बघून ती हे दिव्यांग वाटत नाही, असे कितीतरी उदाहरणं आहेत. ओबीसींचं आरक्षण गरिबांसाठी आहे, त्या वंचित पीडितांच्यासाठी आहे. मग 40 कोटींची संपत्ती असलेल्या खेडकर साहेबांची मुलगी गरीब कशी, आणि मग त्या मुलीला आज
हे आरक्षणाचा लाभ कसा? त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे ओबीसीचं नॉन क्रिमिलियर जे काय आहे तर ते उत्पन्न- नियमानुसारच काढलेलं आहे, उत्पन्नाच्या नुसार काढलेलं आहे. हे जे काही फिगर सांगितले जातात कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे ते हे तुम्ही त्याच्यामध्ये वडिलोपार्जित प्रॉपर्टी आलेली आहे, तिच्या वडिलांची, दुसरं कोणी सांगत नाही तिच्या खेडकर तिच्या साहेब. वडिलांची, तुमच्या हो, affidavit मग मध्ये तेच आहे. सांगतो. आमच्याच अॅफिडेव्हिट मध्ये तुम्ही ती काही वडिलोपार्जित आलेले तो कॉलम बघत नाहीत. तुम्ही ती प्रॉपर्टी कितीला खरेदी केली त्याच्यामध्ये अगदी डेट सहित आणि तुमच्या याच्या सहित खरेदी खताच्या डेट सहित टाकलेला आहे, त्याची तुम्ही बेरीज करत नाही. तुम्ही आत्ताचा जो काय बाजारभाव आहे त्याची तुम्ही त्या पद्धतीने बेरीज करता, तीही खरी तर चुकीची आहे. अशा पद्धतीने एखादी वाढून चाडून गोष्ट सांगणं पूर्णतः वेगळं आहे. त्याचे जे काही क्रायटेरिया आहेत तर त्याच्यामध्ये ते निश्चित बसते. त्यानंतर ते सर्टिफिकेट इश्यू झालेले आहेत आणि आता तर त्याच्यावर कमिटी नेमलेली आहे, ती कमिटी सगळी असेच करणारच आहे. एका तिथल्या काही स्थानिक लोक आहेत त्यांना पिस्तूल दाखवतायत आणि काय बंदुकीचा ते हे केलेलं आहे. एका सुशिक्षित कुटुंबातल्या या सगळ्या अशा वागण्याबद्दल तुम्हाला वाटतं हे योग्य घडलं की अयोग्य घडलं? हे टाळायला हवं होतं? जरी त्यांना संरक्षणासाठी पिस्तूल दिलेली असेल तर ते अशा प्रकारे ते झळकवणं हे योग्य आहे का? ते का धरलंय त्या दिवशी तर तुम्ही जर बघितलं तर आदल्या दिवशी त्या ठिकाणी ती गेली किंवा त्या दिवशी सुद्धा की हा माझ्याकडे जो काही व्हिडिओ आहे तर तुम्ही कृपया सगळ्यांना दाखवा. ही जी काही व्यक्ती आहे एवढं मोठं लाकूड घेऊन तिच्या डोक्यामध्ये घालायला धावत येत आहे तिथून, तर अशा वेळेस तिने काय करायला पाहिजे? डोक्यामध्ये तिने मारून घ्यायचं, मरण करायचं आणि मग घरी जाऊन पिस्तूल घेऊन यायचा असं करायला पाहिजे का? जो कायद्यानुसार जे तिला लायसन्स दिलेलं आहे त्यानुसार तिने बरोबर ठेवायचं की आज मीच जर मारायला लागले, मलाच कोणी मारणार असेल तर स्वसंरक्षणासाठी असतो. तर मला असं वाटतं त्याचा वापर करणं गैर नाहीये, परंतु त्या ठिकाणी वापर केलेला नाहीये. कोणावरही तो रोखलेला त्या ठिकाणी दिसत नाहीये. फक्त हातामध्ये आहे, हातामध्ये तो ठेवावा लागणार आहे कारण पॉकेट नाहीये त्यांना महिलांना, तिथं ठेवलेलं आहे. त्यामुळे जे दाखवलं जातंय ते चुकीचं आहे. खेडकर यांच्यावर राजकीय वरदहस्त कुणाचा आहे? कुठली अशी एवढी मोठी शक्ती आहे जी आज खेडकर यांच्या पाठीशी उभी आहे? अक्षरशः राजकीय वरद हस्त म्हणण्यापेक्षा मी राजकीय बळी आहे. तो बळी एवढ्यासाठी आहे की निवृत्तीनंतर आपण समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. समाज व्यवस्था जी काही ज्या पद्धतीने चाललेली आहे त्याच्यातले काही प्रश्न घेऊन मी त्या ठिकाणी समोर आलो होतो आणि लोकसभेची निवडणूक सुद्धा मी त्या ठिकाणी लढवली होती. डायरेक्टली इनडायरेक्टली माझ्या लोकसभेची निवडणूक लढवल्यामुळे साहजिकच जे काही विरोधक असतील तर त्यांच्या मनामध्ये कोणाला वाटत असेल की हा कुठून आला, मेरे अंगणे में तेरा क्या काम आहे, अशा पद्धतीचं हे आमचं वर्षानुवर्ष तुमचा रोग कुणाकडे? वर्षानुवर्ष पिढ्यानी जे काय चाललेलं आहे आणि याच्यामध्ये हा माणूस इथं कुठून आला, हा एक राग त्याच्यामध्ये असू शकतो. दुसरी गोष्ट, येणारी विधानसभा मी लढवणार आहे हे माझ्या मुलाखतीमधून मी जाहीर केलेलं होतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणारे विरोधक की याला मला कसं बदनाम करता येईल, ठीक आहे माझ्यापर्यंत ठेवणंही योग्य होतं तुम्हाला, परंतु मुलापर्यंत जाणं आणि मुलांचं भविष्य त्या ठिकाणी बर्बाद करण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि जे आरोप केले जात आहेत त्याचे उत्तर काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.